शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुप्रीम कोर्टात सुनावणी। आज ठाकरेंच्या शिवसेनेचा युक्तिवाद संपणार, तर शिंदेंचे वकील पुढील आठवड्यात युक्तिवाद करण्याची शक्यता। धनुष्यबाण चिन्ह गोठवा अंतिम युक्तिवादादरम्यान कपिल सिब्बल यांची मोठी मागणी। शिवसेना हा ठाकरेंचाच पक्ष, शिंदेंनी त्याचा फायदा घेतला। शिंदेंना पक्ष चिन्ह दिलं जाऊ शकत नाही, ते गोठवा। सिब्बल यांचा युक्तिवाद। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, पण कोणत्या पक्षातून? कपिल सिब्बल यांचा सवाल। विधिमंडळ आणि राजकीय पक्ष वेगळा, सिब्बल यांचा हल्लाबोल। लोकशाहीत बहुमताला महत्त्व, ठाकरेंच्या शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल वारंवार तेच मुद्दे मांडतात। शिवसेना सुनावणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। पक्ष चोरी करून तुम्ही पक्षाचे मालक होऊ शकत नाही। शिवसेना पक्ष चिन्हावरून आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल। चोरलेलं नाव आणि चिन्ह शिंदेंकडे राहू नये, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। तर आम्ही चोरलं असं तर आमदार 40 वरून 60 वर गेले नसते, शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरे सेनेच्या मागणीनंतर शिंदे सेना उत्तर देणार। ठाकरे चिन्ह नाही तर बाळासाहेबांचे विचार गोठवायला निघालेत। शिंदे सेना लोकांमध्ये जाऊन ठाकरे सेनेला उत्तर देणार। शिंदे सेना आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरणार। मोदी शहा राजकीयदृष्ट्या संपलेले आहेत। काँग्रेस बैठकीत राहुल गांधी यांचं मोठं विधान। सध्याच्या परिस्थितीवर चर्चा करत असताना राहुल गांधींनी हे विधान केलं, सूत्रांची माहिती। काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत वंदे मातरम बाबत चर्चा झाली। वंदे मातरमची सुरुवातीची 2 कडवी काँग्रेस सार्वजनिक कार्यक्रमात गाणार। महिला आरक्षणाबाबतही बैठकीत चर्चा। जनजनपर्यंत पोहोचण्यासाठी मोदी सरकारचा एक नवा उपक्रम। दररोज एका केंद्रीय मंत्र्याला एका विद्यापीठात पाठवणार। उपक्रमाची जबाबदारी मंत्री प्रल्हाद जोशी आणि मांडवियांकडे। मंत्री विद्यार्थ्यांसोबत संवाद साधणार, सूत्रांची माहिती। सांगलीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात महायुतीतील नेतेच आक्रमक। पडळकर यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा। अजित पवार राष्ट्रवादीचे नेते तवनगौडा, रवी पाटील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार। धाराशिवच्या कळंब नगर परिषदेत भाजपचा महाविकास आघाडीला धक्का। ठाकरेंचे 9, काँग्रेसचा 1 नगरसेवक आज भाजपात प्रवेश करणार। सोलापुरात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। नगरसेवकांच्या पक्षप्रवेशामुळे कळंब नगर परिषदेतील सत्तेची समीकरणं बदलणार। 29 तारखेला आंतरवालीतून उपोषण करणार। प्रश्न निकाली निघाला नाही तर मुंबईला जाणार। मनोज जरांगेंचा थेट इशारा। फडणवीस आणि शिंदेंमुळे उपोषणाची वेळ आली। मराठा आरक्षणावरून जरांगे आक्रमक। मनसे नेते अमित ठाकरे आता कल्याण डोंबिवली दौऱ्यावर। अमित ठाकरे सदस्य नोंदणी आणि कॉलेज युनिटचं उद्घाटन करणार। अमित ठाकरेंच्या स्वागतासाठी कल्याण डोंबिवलीत बॅनरबाजी। कल्याण शहराध्यक्षांच्या बॅनरवरून जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब। पैसे कशासाठी वाटता? मुलं वाया गेली तर जबाबदारी घेणार का? मुलींवर हात टाकला तर आम्ही मारणार। अमित ठाकरे यांचा अभावीपला इशारा। विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवा, नादाला लागाल तर मारणार। सत्तेत असणाऱ्या भाजपच्या संघटनेनं आतापर्यंत का काम केलं नाही? अमित ठाकरे यांचा सवाल। तरुणांना जनरेशन गटार बोलणे चुकीचं। जनरेशन गटारच्या विधानावरून बाबा रामदेव यांची कंगना रनौत यांच्यावर टीका। तर चारित्र्याचे धडे मला देऊ नका, तुमच्यापेक्षा माझं चारित्र्य खूप चांगलं, कंगना रनौतचा बाबा रामदेव यांना टोला। बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन मिश्रा यांच्या विरोधातील लीगल कॉकरोच आक्रमक झालेले। आज सकाळी 10 वाजता मनन मिश्रा यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल। मिश्रा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं जाणार। लीगल कॉकरोचच्या या आंदोलनाला कॉकरोच जनता पार्टीने पाठिंबा दिलेला आहे। आर्थिक डबघाईमुळे बंद झालेल्या महेश ट्युटोरियलच्या संचालकांना शिक्षण विभागाच्या तांत्रिक सल्लागार समितीत स्थान द्या। महापौर ऋतू तावडे यांची शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांना पत्र। डॉक्टर श्रेणिका कोटेज यांना समितीत स्थान देण्याची महापौरांची मागणी। अमोल बालवडकरांनी उपस्थित केलेला निधीचा मुद्दा सुनेत्रा पवारांकडे। नगरसेवक अमोल बालवडकर सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत। सुनेत्रा पवारांकडे भाजप नेत्याची तक्रार करणार। राजकीय वैमनस्यातून निधी शून्य केल्याचा आरोप। राज्यात 92 लाख लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र। पडताळणी आणि ई-केवायसी नंतर लाभार्थी महिलांची संख्या 2.48 कोटींवरून 1,65,66,000 घसरली। ई-केवायसी प्रक्रियेमुळे लाखो गरजू महिला योजनेतून बाहेर। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी 22 ऑगस्टला पुणे दौऱ्यावर। राहुल गांधींच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेस नेत्यांकडून शहरभर बॅनरबाजी। राहुल गांधींच्या प्रमुख उपस्थितीत छात्रों की गूंज कार्यक्रम होणार। नागपूरमधील आमदार निवासातील खोल्या देण्यावरून ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांचा राडा। वेगवेगळ्या आमदारांच्या नावाने 60 खोल्या उपलब्ध का करून दिल्या? ठाकरे सेनेचा आमदार निवासातील कर्मचाऱ्यांना प्रश्न। भाजप नेत्याच्या पत्रावर खोल्या दिल्याचा आरोप। या 60 खोल्यांमध्ये एसआयआरचं काम करणारे विद्यार्थी राहत असल्याचा आरोप।
मराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर आजपासून कारवाई 3 महिन्यानंतरही आता मराठी न आल्यास परवाना कायमचा रद्द करण्यात येईल. मराठीबाबत कोणाचीही मगरुरी खपवून घेणार नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा. नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकलमातेच्या मुलीचं कन्यादान करणार. कोरोना काळात पती गमावलेल्या मातेच्या मुलीचं कन्यादान करणार. माजी आमदार संदीप जोशी यांच्यासोबत पालकत्व प्रकल्पातील हा पहिला विवाह. पनवेल जेएनपीए परिसरातील अवजड वाहनांचा बंदोबस्त करा. 8 दिवसात अवजड वाहनांचा प्रश्न मार्गी लावला नाही तर मनसे बंदोबस्त करेल. संदीप देशपांडे यांचा परिवहन अधिकाऱ्यांना इशारा. कल्याण डोंबिवलीत 2 वादग्रस्त इमारतींमुळे केडीएमसी प्रशासन पुन्हा चर्चेत. डोंबिवलीच्या ठाकुर्लीत 14 मजल्यांची मंजुरी असताना 21 मजल्यांची इमारत उभारल्याचा आरोप. विरोधी नगरसेवक आक्रमक. सभागृहात अधिकाऱ्याला धारेवर धरणार निलंबनाची मागणी. बीडमध्ये राष्ट्रवादीतील नाट्यमय राजकारण पुन्हा चव्हाट्यावर. बीड नगर परिषदेत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांमध्ये खडाजंगी. त्यामुळे आमदार विजयसिंह पंडित यांची डोकेदुखी वाढली. सहकारी सोसायट्यांच्या स्वयंपुनर्विकासाचा मार्ग मोकळा. राज्यातील 70,000 सोसायट्यांचा प्रलंबित प्रश्न सुटणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे मंत्रालयातील बैठकीत आदेश. प्रॉपर्टी कार्डवर थेट सोसायटीचं नाव असणार. मराठीत ओटीपी सांगितल्याने कॅब चालक भडकला. व्हिडिओ व्हायरल. नेटकऱ्यांचा तीव्र संताप. मराठी भाषेचा वाद असताना कॅब चालकाचा मुजोरपणा समोर. मुंबईत महापौर बंगल्याबाहेरील बॅरिकेड्स हटवले. वारंवार वादात सापडल्याने महापौरांकडून आता सावध भूमिका. महापौर निवासाबाहेरील बॅरिकेड्समुळे रस्ता ब्लॉक झाला होता. बॅरिकेड्स लावून रस्ता अडवू नये, मोकळा करावा, ठाकरे सेनेची मागणी. राज्यातील निवासी आश्रमशाळांमध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढावा. मंत्री अतुल सावेंच्या सूचना. ओबीसी विभागांतर्गत येणाऱ्या 485 निवासी आश्रमशाळांचा मंत्री अतुल सावेंकडून आढावा. विद्यार्थ्यांना अधिक सक्षम आणि शाश्वत सुविधा उपलब्ध होणार. अतुल सावेंची ग्वाही.